ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात आता प्रतिमा सुभेदारांच्या समोर येऊन आणि रविराजच्या सुद्धा समोर येऊन एकाच वेळी तन्वी आणि सायलीला बघताच सायलीला तन्वी अशी हाक मारताना आपण बघणार आहोत. आणि ज्या वेळेस प्रतिमा ही सायलीला तन्वी हाक मारते त्याच वेळेस रविराजचे लक्ष हे प्रतिमाकडे जाऊन एकाच वेळी नीतीने 3 सत्याचा मिलाप घडवून आणलेला असतो. आणि जेव्हा प्रतिमा ही सायलीला तन्वी अशी हाक मारते त्याच वेळेस सायली आणि रविराज दोघेही एकाच वेळी प्रतिमाला बघतात आणि त्यावेळेस मोठ्या सत्याचा धमाका उडून रविराजला मोठा हादरा बसलेला असतो, तर सायलीचे हात आणि पाय थरथरत असतात. एकाच वेळी नीतीने 3 सत्य समोर आणून 20 वर्षापूर्वीचे आई बाप आणि मुलीला एका हृदयस्पर्शी घटनेने भेट घडवलेली असते. तेव्हा आता एकाच वेळी आई बाप आणि मुलगी तिघेही समोरासमोर येतात. आता काय घडते हे आता आपण बघणार आहोत. आणि हे सर्व जे घडून आलेले असते ते फक्त एका मूर्ख प्रियाच्या चुकामुळे घडून आलेले असते. आणि प्रतिमा आता प्रियाचा तो सर्व डाव उधळून लावत सायली, प्रतिमा आणि रविराज हे एकत्र झालेले असतात. त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी फराळ देण्यासाठी तन्वी ही प्रतिमाच्या स्टॉलवर आलेली असते आणि गर्दी असल्यामुळे प्रतिमाचा फराळ हा तन्वीने घेऊन तो सुभेदारांच्या घरात दिलेला असतो. पण त्याच वेळी तन्वीचा तो फराळ आणि सायलीने बनवलेला फराळ एकच असल्याचे आता ते पूर्ण आजीला सुद्धा ओळखता आलेले नसते. तेव्हा इकडे तन्वी विचार करते की मी ज्या स्टॉलवरून फराळ घेऊन गेले तो फराळ आणि सायलीने बनवलेला फराळ हा एक कसा आणि तो फराळ पूर्ण आजीला सुद्धा कसा ओळखता आला नाही, या विचाराने आता तन्वीच्या डोक्यात थैमान घातलेले असते. तन्वीने विचार केलेला असतो की पूर्ण आजीचा अंदाज कधी चुकणार नाही आणि नक्की त्या फराळाचे एक असण्याचे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आता तन्वी दुसऱ्यांदा प्रतिमाच्या स्टॉलवर व्हिजिट करण्यासाठी आलेली असते. वेळेस प्रतिमाने तिच्या डोक्यावरती ओढणी घेतलेली असते आणि अर्धे तोंड हे प्रतिमाने झाकलेले असते आणि तन्वीची नजर ही प्रतिमावर पडताच तन्वी विचार करते की ही बाई तर मला काहीतरी हिच्यात प्रतिमासारखे साम्य दिसते, हिचा चेहरा हा प्रतिमासारखा मिळता जुळता आहे. तेव्हा आता लगेचच तन्वीच्या डोक्यात प्रकाश पडतो. तन्वी विचार करते की या बाईला आपण आपली आई बनून जर किल्लेदाराच्या समोर उभं केलं तर मग आपल्याला किल्लेदारही खुश होईल आणि आपल्यालाही आई मिळून आपल्यालाही त्या घरात राहता येईल आणि आपल्यामुळेच प्रतिमा भेटली त्यामुळे रविराजला सुद्धा आनंद होईल आणि मग खऱ्या प्रतिमाला बघण्याचे हे यांचे जे प्रयत्न चालले आहेत ते सर्व बंद होतील असा आता तन्वीने विचार केलेला असतो. तन्वी म्हणते की याबाबत आपण नागराज, महिपत आणि राकेशला सुद्धा सामील करून घेऊ आणि या बाईचा चेहरा प्रतिमासारखा मिळता जुळता असल्यामुळे आपण तिचा कायापालट बनवू आणि रविराज समोर उभा करू आणि त्यामुळे आपल्याला याचा फायदाच होणार आहे असा आता मूर्ख प्रियाने विचार केलेला असतो. आणि असा विचार करून लगेचच प्रिया ही तेथून तिच्या गाडीतून जाऊ लागते. पण त्याच वेळेस कुसुम पुन्हा तिथे येऊन प्रियाला बघते आणि कुसुम विचार करते की 2 वेळेस ही तन्वी इथे कशाला आली होती. तर आता इकडे प्रिया निघून गेलेली असते. त्यानंतर कुसुम ही आता लगेचच प्रतिमाकडे येते आणि म्हणते की कविता ताई, आता दिवाळी जवळपास संपतही आली आहे आणि आपण आता फराळाही विकला आहे. तेव्हा आता मी तुम्हाला माझ्या बहिणीशी भेट घालून देणार आहे आणि मी ज्यांना माझे वडील मानते ना ते मधुभाऊसुद्धा आता माझ्या बहिणीकडे आलेले आहेत. तेव्हा आता आपण आश्रमातील मुलांना, माझ्या बहिणीला आणि मधुभाऊंना आपल्या घरी बोलवावू आणि मग मी तुम्हाला त्यांच्यासोबत ओळख करून देईल. तेव्हा आता प्रतिमाने सुद्धा कुसुमच्या या बोलण्याला होकार दिलेला असतो. तसाही आपण दिवाळीचा सर्व स्वयंपाक बनवलेला आहे आणि अजून स्वयंपाक करून आपण सर्वजण एकत्र गोडधोड जेवण करू आणि मग सगळ्यांची ओळखही होईल असे आता विचार करून कुसुम आणि प्रतिमा दोघीही तयार झालेल्या असतात. प्रतिमाने होकार देताच लगेच इकडे कुसुमने सायलीला फोन करून मधुभाऊ सोबत तिला घरी बोलावलेले असते आणि
आश्रमातील मुलांनाही घेऊन ये असे आता कुसुमने सायलीला सांगितलेले असते. आता मधुभाऊ, कुसुमताई आणि सर्वजण आपण एकत्र येणार. यामुळे आता सायलीला सुद्धा आनंद झालेला असतो. सायली म्हणते की कुसुमताई, संध्याकाळी आम्ही घरी येऊ, तू काही काळजी करू नकोस. तर आता इकडे तन्वीने सुद्धा मोठा डाव आखलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे तन्वी ही किल्लेदाराच्या घरी येते. रविराज समोर येताच तन्वी म्हणते की बाबा, मला मोठा संकेत मिळाला आहे आणि मला असा भास होतोय की या दिवाळीमध्ये माझी आई मला नक्कीच मिळणार आहे आणि त्याबाबत मी मंदिरातही साकडे घातले. तेव्हा लगेचच नागराज, सुमन आणि रविराज हे कुतूहलाने तन्वीकडे बघू लागतात. रविराज म्हणतात की असं काय घडलं की जेणेकरून तुला आई मिळणार असे वाटते तन्वी. तेव्हा तन्वी म्हणते की मला वेळोवेळी असा भास होतोय की जवळच्याच मंदिरामध्ये मला माझी आई मिळणार. तेव्हा रविराज विचार करतात. रविराज म्हणतात की तन्वी बाळ, एका आई आणि मुलीचे हे विचार नक्कीच योग्य असतील आणि जर तुमची भेट होणार असेल तर हे घडून येणारच. तेव्हा तन्वी सांग, आपण कोणत्या मंदिरात जायचं आहे. तर लगेचच तन्वी ही आता रविराज आणि नागराजला सुद्धा घेऊन जाण्यासाठी तयार होते. रविराज हे तयार व्हायला निघून जातात. तेव्हा तन्वी तिचा तो सर्व प्लान आता नागराजला सांगते आणि नागराजही मोठा खुश झालेला असतो. नागराज विचार करतो की जर आपण त्या बाईला किल्लेदाराची बायको म्हणून आणलं तर ती बाई आपल्या इशाऱ्यावरती नाचेल आणि आपण तिला पैसे देऊ आणि मग ती हवे तसे आपल्या सांगण्याप्रमाणे करेल आणि मग रविराजची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. असा विचार करून आता नागराजसुद्धा मोठा खुश झालेला असतो. तन्वीने नागराजला सांगितलेले असते की ती बाई अगदी वेडी आहे रे, आणि नागराज म्हणतो की तिला आपण तशीच वेडी ठेवू. 20 वर्षापूर्वी तिची याददाश्त गेली हे आपण रविराजला सांगू आणि त्या बाईला पैसे देऊन आपण आपल्या इशाऱ्यावर नाचू. ही आपल्यासाठी मोठी संधी चालून आली आहे असे आता नागराज तन्वीला बोलतो. तर नागराज म्हणतो की तन्वी, ती बाईची आपल्याला भेट व्हायला पाहिजे आणि आता आपण लगेचच त्या बाईला भेटायला जाऊ. तर तन्वीसुद्धा तयार झालेली असते आणि लगेचच रविराज आणि नागराजला घेऊन तन्वी ही कुसुमच्या घरी येण्यासाठी निघते. कारण ज्या वेळेस प्रतिमाला व्हिजिट देण्यासाठी तन्वी तिथे आलेली असते तेव्हा विचारपूस करून तन्वीने ती बाई कुसुमच्या घरी राहते हा पत्ता मिळवलेला असतो आणि त्या पत्त्यावरती आता प्रिया ही रविराज आणि नागराजला घेऊन जायला निघते. आता सायली ही मधुभाऊला घेऊन कुसुमच्या घरी येण्यासाठी निघालेली असते. तर तिकडे प्रिया, रविराज आणि नागराज आणि इकडे लगेचच सायली ही मधुभाऊंना घेऊन कुसुमच्या दरवाजात येते आणि कुसुमच्या दरवाजात येताच प्रतिमा ही सायलीला बघतात. प्रतिमाच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात की तन्वी, आणि प्रतिमाने समोर बोट केलेले असते. त्याचबरोबर पाठीमागून रविराज आणि तन्वीसुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा आता प्रतिमाने तन्वी हाक मारतात. सायली ही प्रतिमाकडे बघते आणि प्रतिमाच्या जवळ जाते. तर आता प्रतिमाच्या डोळ्यात सायलीला बघून आनंदाचे अश्रू येत असतात. तर इकडे रविराजला सुद्धा मोठा हादरा बसलेला असतो आणि प्रतिमाला बघताच रविराज हा पूर्णपणे भेदरून आणि हादरून गेलेला असतो. तर आज नीतीने खऱ्या अर्थाने आई, बाप आणि मुलीची हृदयस्पर्शी भेट घडवून आणलेली असते आणि त्याचबरोबर आता प्रतिमाने सायलीलाच तन्वी असे हाक मारून सायलीला ओळखण्याचा मोठा संकेत दिलेला असतो. तर आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.